हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे गुलबर्गा स्पेशल, कलबुर्गी स्पेशल सज्जे रोटी म्हणजेच बाजरीची कडक भाकरी. आज आपण इथे बनवणार आहोत. ही भाकरी खायला एवढी स्वादिष्ट असते आणि ही भाकरी जर तुम्ही एकदा बनवून स्टोअर करून ठेवला तर 1 महिना ते 2 महिने या भाकरीला अजिबात काही होऊ शकत नाही आणि ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा तुम्ही या भाकरी घेऊन जाऊ शकता. ही भाकरी आपण आज स्पेशल भोगीसाठी करत आहोत. तर त्यासाठी तुम्ही भोगीसाठी ही बाजरीची कडक भाकरी एकदा तरी जरूर करून पहा. खूप साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी इथे आजची भाकरी बनवलेली आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्ही लास्ट पर्यंत जरूर पहा. तर इथे आपण बाजरीचे पीठ घ्यायचे आहे. इथे मी 2 कप बाजरीचे पीठ घेतले आहे. हे पीठ मी बाजरी आणून दळून घेतलेलं आहे. 1 किलो बाजरीमध्ये 1 वाटी तांदूळ, 1 चमचा धने, 1 चमचा अजवाईन म्हणजेच आपला ओवा हे टाकून आपल्याला दळून आणायचं आहे. त्याच्यामुळे जे आपली भाकरी आहेत ते खूप खमंग लागतात. आता इथे मी 2 कप म्हणजे बाजरीचे पीठ घेतले आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी इथे आपण तीळ टाकणार आहोत. हे गावरानी तीळ आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे मी गॅसवर अर्धा अर्धा ग्लास आपण इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर या पिठामध्ये आपण टाकून छान हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आधी आपण हे जे पिठामध्ये हळद आणि मीठ टाकले होते ते छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण थोडे थोडे करत इथे पाणी टाकायचे आहे. पूर्ण गरम पाण्याने हे पीठ मळायचे नाही. थोडेसेच पाणी आपण याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आणि थंड पाणी टाकून याला छान हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढे छान पीठ मळसाल तेवढी तुमची ही बाजरीची भाकरी आहे ते छान बनते आणि जास्त पातळ पण तुम्हाला थापता येते. तर हे पहा, अशा प्रकारे आपण हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे. तर आता याच्यातला एक छोटासा उंडा घ्यायचा आहे किंवा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण याला छान चुरून घेणार आहोत. छोटे छोटे गोळेच आपल्याला इथे घ्यायचे आहे. एवढ्या गोळ्याची आपल्याला मोठी भाकरी बनवायची आहे. ही कडक भाकरी आहे. तर इथे मी एका प्लेटमध्ये तीळ घेतले आहेत. तीळ एका साईडने आपण खालच्या साईडला आपण तीळ लावायची. आता खाली बाजरीचे पीठ टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपण हे भाकरी थापायची आहे. एका हाताने भाकरी थापायची आणि दुसऱ्या हाताने त्याला फिरवत राहायचे आणि भाकरी कधीही कडानेच तुम्ही थापत जा. मला भाकरी कट्ट्यावरच करायला खूप आवडते, त्यामुळे मी ही भाकरी कट्ट्यावरच करते. भाकरी असो चपाती असो. हे पहा, एवढी पातळ आपल्याला भाकरी ही थापायची आहे. बरेच जण इथे लाटणीचा वापर करतात, पण मी लाटणीचा वापर करत नाही. मी थापूनच ही भाकरी करते. एवढी पातळ आपल्याला ही भाकरी बनवायची आहे. त्यानंतर आपण गॅसवर आपल्याला तवा ठेवायचा आहे. तवा छान गरम झाल्यानंतर ही भाकरी आपण त्याच्यावर टाकूयात आणि एका कापडाने, कॉटनच्या कापडाने आपण याला पाणी लावायचे आहे. तुम्ही डायरेक्ट हाताने जर पाणी लावलात तर ते खूप जोरात पोळते, कारण ही भाकरी खूप पातळ असती, त्यामुळे लगेच हाताला चटका लागतो. त्यामुळे एका टिश्यू पेपर किंवा एखादा कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे पाणी लावायचे आहे आणि दोन्ही साईडने ही भाकरी छान खरपूस अशी कपड्याने दाबून भाजायची आहे आणि ही भाकरी बारीक गॅसवरच भाजायची आणि छान कडक होईपर्यंत आपल्याला ही भाकरी भाजायची आहे. आता अजून एक भाकरी मी बनवून दाखवते. इथे मी दोन्ही साईडला तीळ लावलेला आहे. अशा पण प्रकारची भाकरी बनवू शकता तुम्ही. एका साईडला पण तीळ लावू शकता किंवा दोन्ही साईडला. तर हे पहा, मी एका हाताने भाकरी थापत आहे आणि दुसऱ्या हाताने तिला फिरवत आहे. असे करत गेलात तर आपली भाकरी आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही इथे करू शकता. आणि या हातानेच तुम्ही ही भाकरी थापायची आहे. बोटाचा जास्त वापर करायचा नाही. बरेच जण पोलपाटवर पण ही भाकरी बनवतात, पण मला ते आवडत नाही. त्यामुळे मी भाकरी, चपाती किंवा पराठे कट्ट्यावरच बनवते. हे पहा, आपली दुसरी पण भाकरी इथे मी बनवून दाखवली आहे. तिला एका कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने तुम्ही
ही भाकरीला पाणी लावायचे आहे. तर हे पहा, अशी खरपूस दाबून कॉटनच्या कापडाने दाबून ही भाकरी आपल्याला भाजायची आहे. तिला अजिबात फुगू द्यायची नाही आणि पातळ भाकरी असते त्याच्यामुळे फुगत पण नाही. एकदम कडक अशी भाकरी आपली बनून इथे तयार आहे. तर हे पहा, आपली सज्जे रोटी म्हणजेच गुलबर्ग्याची स्पेशल बाजरीची कडक भाकरी इथे बनून तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे हे एकदम कडक आणि कुरकुरीत अशी ही आजची आपली सज्जे रोटी बनून तयार झाली आहे. तर या भोगीसाठी तुम्ही ही कडक भाकरी एकदा नक्की बनवून ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलेले आहे. तुम्ही याचा आवाज पण ऐकू शकता, किती एकदम कडक आणि कुरकुरीत झालेली आहे. पापड सारखी एकदम कुरकुरीत ही आपली बाजरीची कडक भाकरी बनून इथे तयार आहे. एक भाकरी मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे पहा, पापड सारखी एकदम छान कुरकुरीत करारी अशी आपली ही कडक भाकरी बनून तयार आहे. ही भाकरी तुम्ही आंबाड्याची भाजी किंवा आपली जी भोगीची भाजी आता आपण संक्रांतीमध्ये भोगीच्या दिवशी बनवतो त्या भाजीसोबत ही भाकरी खायला खूप जबरदस्त लागते. आणि या भाकरी तुम्ही एक महिना आरामात ठेवून खाऊ शकता. या भाकरीला अजिबात काही खराब होत नाही किंवा बुरशी वगैरे लागत नाही. खूप छान असते ही भाकरी आणि थंडीच्या दिवसात तर खाण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.